किल्ले शिवनेरीचे शिलेदार, जुन्नर तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अतुल शेठ बेनके आपणास जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वर चरणी इच्छा। आपण शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे। आदर्श शंभूता देवता लाभो मस्तकी तुरे। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नारायणगाव जुन्नर तालुका। संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। आमच्या भक्तिरंग या कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र नारायणपूर येथील गुरुपौर्णिमा उत्सव। दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या साक्षीनं गुरुपौर्णिमा उत्सव पार पडला। पहाटेपासूनच श्री क्षेत्र नारायणपूर येथे भाविकांची रीघ लागली होती। नारायणपूर हे एकमुखी दत्ताचं ठाण असून नारायण महाराजांनी या मंदिराची स्थापना केली। गुरुपौर्णिमेनिमित्त या मंदिराचे व्यवस्थापक भरत नाना क्षीरसागर यांच्याकडून आमचे प्रतिनिधी रोहित दळवी आणि कोऑर्डिनेटर सुहास पिंगळे यांनी श्री क्षेत्र नारायणपूरचा महिमा तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त होणारे कार्यक्रम आणि एकूणच मंदिर देवस्थानाबद्दल माहिती घेतली, तर पाहूया। मांदियाळी येत असते, गुरुपौर्णिमा तसेच दत्त जयंती असे वर्षात खूप मोठे मोठे उत्सव या ठिकाणी साजरे होतात आणि हे असं भारतातलं एकमेव मंदिर आहे जिथं कोण व्यवस्थापक आहेत परंतु कोणी ट्रस्ट मध्ये पगारी कामगार नाहीये, फक्त शिष्यगण आहेत। आणि माझ्यासमोर काय एक शिष्य आहेत। तुम्ही किती वर्ष झालं सेवा करता या मंदिरात? 35 वर्ष झाली। 35 वर्ष झालं। कुठून आलाय तुम्ही? आम्ही सातारा करंजकोप। सातारा करंजकोप। हा, बर। पहिल्यांदा कधी आले होते? पहिल्यांदा आलो होतो 86 ला। 86 ला। 86 पासून आता 2024 पर्यंत हो चालू आहे। 91 ला दीक्षा घेतली। बर। असे किती शिष्यगण आहेत तिथं? 2000 कुमारी मद्रासवरून कन्याकुमारी, मध्य प्रदेश, कलकत्ता आणि उत्तराखंड हे 4 राज्यामध्ये 4 धाम आहेत। त्या 4 धामाचे जेवढे शिष्य आणि जे यात्रेकरू आहेत ते सर्व इकडे येतात गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंतीला। आणि नेहमी असे जे उपासक आहेत ते तर असे नेहमी गुरुवार आणि पौर्णिमेला चालूच आहे। इथं आल्यानंतर त्याची फक्त मनोकामना पूर्ण होते। त्यानं जे दत्त महाराजाला आणि अण्णांना जे काही प्रतीत केलं आहे ते त्याला अनुभव प्रचिती येतो, म्हणून एवढी मोठी गर्दी आहे। तर या गर्दीचं गमक यांनी सांगितलेलं आहे। आणि हे गेले किती वर्ष? 40 वर्ष शिष्य। 40 वर्ष शिष्य आहेत आणि इथं सेवेकरी म्हणून येतात। शिष्य बनून हे मोफत सगळं सेवा देतात। तर संध्याला एवढं सांगायचं राहिलं, या ठिकाणी येताना प्रत्येक भाविकाला पूर्णपणे शाकाहारी राहावं लागतं। जो भाविक शाकाहारी राहील त्याची मनोकामना ह्या ठिकाणी पूर्ण होते। त्या ठिकाणी फक्त एकच पत्ते, फुलं आणू नका, नारळ आणू नका, हार आणू नका, फक्त तुम्ही शाकाहारी राहा आणि नियमाने या। नियम हा महत्वाचा आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी एवढी मोठी प्रचिती, म्हणून एवढी मोठी गर्दी। तर असाच आढावा भक्तिरंग या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या देवस्थानाचा महाराष्ट्राच्या बाहेरून आपण घेणार आहोत। संध्या लाईव्ह साठी मी रोहित दळवी सह पिंगळे सर, नारायणपूर, पुणे। आता आहे संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। मी आहे आज श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी। एकमुखी दत्त हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून पूर्ण देशभरातून इथं भाविक भक्तगण येतात। आणि आज गुरुपौर्णिमेचा दिवस। तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण या मंदिराचे व्यवस्थापक भरत नाना क्षीरसागर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की इथं उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो, इथलं एकंदरीत वातावरण काय असतं, याबद्दल आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत। नाना, तुमचं संध्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। तर मला सांगा नाना, ह्या दत्तगुरूंचा महिमा जो आहे, मंदिर कधीपासून स्थापन झालंय? हे मंदिर 1967 साली स्थापन झालं। मंदिर 1971 साली दत्त महाराजांची मूर्ती स्थापन केली औदुंबराखाली। अण्णा महाराजांनी 3 वर्ष तपश्चर्या करून औदुंबराला प्रवेशाने घालून दत्त महाराज औदुंबराखाली असतात। औदुंबर हे त्याचं महत्व आहे असं जाणून शंकराच्या मंदिरामध्ये बाळब्रह्मचारी राहून तपश्चर्या केली। तपश्चर्या केल्याच्या नंतर लोकांना जनजागृती होऊ लागली। पहिलाच आमच्याकडे विषय आहे, हे संभाजीराव झेंडे आहेत, ते कलेक्टर आहेत, ते नारायणपूरमुळे त्यांनी त्यावेळेला चिखलामध्ये 11 गुरुवार केलेले आहेत आणि त्यांना दत्त महाराज 11व्या गुरुवारी कलेक्टरची ऑर्डर आलेली आहे। दृष्टांत देऊ लागले, लोकांना कळू लागलं। हळूहळू महिमा वाढत गेला। मूळ शक्ती आणि भक्ती असते ही ब्रह्मचर्याजवळ असते। हे आमचे बाळ ब्रह्मचारी आहेत। तेच जनसमुदाय जमू लागला।
त्यानंतर आम्ही एक थोडंसं तापळ्याला मंदिर बांधलं, त्या ठिकाणी दृष्टांत झाला, चक्रेश्वरांनी दृष्टांत दिला आणि त्या ठिकाणी कोयना आणि कोयना कांदाटी या कोयना कृष्णा कांदाटी या संगमावर मंदिर बांधलं. तिथून पुढे दृष्टांत होऊ लागला. त्याच्यानंतर त्यांनी 200 कोटी शिवदत्त नामे याग केला. तो याग केरळमध्ये सत्यानंद सरस्वतींनी 100 कोटी खर्च ठरवला होता. तो त्यांना पुरा झाला नाही. मग त्यांना कळलं की महाराष्ट्रामध्ये अशी एक व्यक्ती आहे, त्याची चौकशी केली, त्यांना दृष्टांत झाला. त्या दृष्टांत झाल्याच्या नंतर त्यांनी काय करावं म्हणून महाराष्ट्रामध्ये आले, अण्णा महाराजांना विनंती केली आणि रेल्वे भरून नेऊन तो 200 कोटी शिवदत्त त्यांचा 100 कोटी पुरा केला. त्यानंतर त्यांनी तो 200 कोटी शिवदत्त या केल्याच्या पुढं काय करायचं मग नारायणपूरला 200 कोटी शिवदत्त यापैकी याग केला. महाराजांनी हजारो सामुदायिक लग्न केलेली आहे. बिगर हुंडा सामुदायिक सोहळा ही चळवळ आपल्या तालुक्यामधलेच महात्मा ज्योतिराव फुले श्री चळवळ केली आणि अण्णा महाराजांनी बिगर हुंडा सामुदायिक सोहळा जो चालू केला तो आमच्या अण्णा महाराजांनी केलेला आहे. हजारो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि कोण निरोधक केले, कोणच्याही वधू कोण 1 रुपया घेतलेला नाही अशी प्रथा अण्णा महाराजांनी चालू केलेली आहे. हजारो मूर्ती प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. हजारो लोक या व्यसनाधीन गेलेली मंडळी गेलेली आहेत. हजारो कुटुंब सुखी झालेली आहेत. ही महाराजांची कर्तबदारी आहे. त्याच्यानंतर त्यांनी दृष्टांत झाल्याच्या नंतर भारत भूप्रदक्षिणा केली. ज्याप्रमाणे व्यास महर्षींनी भारताला परिक्रमा केली, त्याप्रमाणे अण्णा महाराजांनी भारताला प्रदक्षिणा केली. भारताला प्रदक्षिणा केल्यानंतर व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ लिहिला, पण अण्णा महाराजांनी हजारो ग्रंथ लिहिलेले आहेत आणि त्या ग्रंथाचं जे प्रकाशन झालं त्याच्यामध्ये लोकांची प्रगती झाली, लोकांना आवड निर्माण झाली आणि दत्त महाराज प्रगट झाले. त्यानंतर त्यांनी चारिधामाची संकल्पना केली, भारत प्रदक्षिणा केली. त्यावेळेला भारताला प्रदक्षिणा 4 ठिकाणी खुणा केल्या, मध्य प्रदेश, कन्याकुमारी, कलकत्ता आणि उत्तराखंड या ठिकाणी 4 खुणा केल्या आणि 4 खुणा केल्याच्या नंतर मंदिर बांधायची ठरवली. 14 वर्षामध्ये 4 धाम अण्णा महाराजांनी पुरे केलेले आहेत. ह्या मूर्तीची स्थापना करत असताना देशातील जगातील जर आजच्या कलियुगामध्ये सतयुगामध्ये आजच्या ह्या कलियुगामध्ये जर असेल चालता बोलता अण्णा महाराजांनी कर्तबदारी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुरंदर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.